साहिलजी बागडे आणि आदरणीय साहिली सावंत या दोन मान्यवरांचं आगमन माथेरानवरून या स्पर्धेसाठी त्यांचं स्वागत। आणि माथेरान संघ इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे। बिग फाईट माथेरान विपक्ष केबाळे असा हा विद्यमान सामना पहिल्या षटकासाठी संदीप वीर हाय जंप आणि इथे बघा दिशा दिली आहे। मी मगाशी म्हटलं पॉवर प्ले स्पेशालिस्ट टेक्निकचा वापर गतीच्या अगेन्स्ट आणि बॉल निघाला त्या ठिकाणी थर्ड मॅनला सीमा पार चौकार। वन बाउंस ओव्हर द लाईन सीमा पार चौकार। 11 जय हनुमान केवाळे या संघाला पण मैदानामध्ये पाहता या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय तुळशीराम शेठ डांगरकर सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं देखील आपण करूया स्वागत। 2 बॉलवरती 2 चौकार। कमी उंचीचा खेळाडू परंतु क्रिकेटमध्ये खूप मोठी उंची ज्या खेळाडूने गाठले केवाळ्याचं क्रिकेट ज्याने फार पुढे नेलं असाय दमदार खेळाडू गणेश पारवे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मात्र काउंटर अटॅकचा प्रयत्न होता। बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचल्या ऑन साइडला सेकंडचा कॉल रिस्क घेतली आणि इथे 2 धाबा आल्या। दोन धाबा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रन्सच्या मदतीने पहिलं दशक पूर्ण झालं। 10 धाबा धाव फलकावरती माथेरान विपक्ष केवाळे असा हा खरं तर विद्यमान सामना। स्टेप आउट नाहीयत अगदी जागेवरून थोडेसे एक स्टेप पुढे होते। बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला टार्गेट करायचं होतं परंतु थोडासा विरुद्ध दिशेने फटका पाहायला मिळाला। आतली कडा घेत बॉलरच्या हातामध्ये विसावलं बघा। रिव्ह्यू अवेलेबल असेल आता पुन्हा एकदा वायफाय सेवा सुरळीत झाली। स्टेप आउट इनसाइड आउट एक्सा कव्हरला बॉलला उडवला डीप मध्ये फिल्डर नाहीयेत नो मॅन्स लँड बॉल निघाला वन बाउंस ओव्हर द लाईन। या ओव्हर मधला तिसरा खणखणीत सणसणीत गणेश पारवे ब्रँडेड चौकार। गणेशकडनं पाहिले ऑन स्क्रीन आमचे सर्व या ठिकाणी मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना साहिलजी आणि त्यांच्याबरोबर साहिलीताई वन्स अगेन पुन्हा एकदा गुडघा टेकत यावेळेला कबो पॉइंटला फटका पाहायला मिळाला। डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आउटफील्ड फास्ट सलगचा दुसरा चौकार। शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार। सुरुवात पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार त्यानंतर दुहेरी अंक आणि शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार। एकूण धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील तब्बल 18। ग्रेट स्टार्ट ड्रीम सुरुवात। अठरा धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या आणि एका बाजूला अजय बसमा नावाचा एक आणखीन एक अष्टपैलू खेळाडू नुकताच रायगड प्रीमियर लीग जेव्हा संपन्न झाली सीझन 5 त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला देखील बाईक मिळाली आणि ती बाईक कशा पद्धतीने त्याने माथेरानपर्यंत पोहोचवली तो किस्सा देखील चर्चेमध्ये राहिला अजय बसमाचा। कारण अगदी ऐन वेळेला की हरवली गाडीची पण तो रात्र होती कोणत्याही परिस्थितीमध्ये बाईक माथेरानमध्ये पोहोचलीच पाहिजे। अगदी आपल्या सहकार्याने घेऊन टोचन लावून पाय लावून मात्र ती बाईक माथेरानपर्यंत पोहोचवली। हा देखील एक रेकॉर्ड्स अजयच्या नावावरती राहिला। एक दमदार खेळाडू म्हणून त्याची भूमिका आपण पाहिली। यंदा आम्हाला योग आला होता माथेरानच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचा। खूप मोठा खरं तर स्पर्धा आपण माथेरान नगरीमध्ये पाहिल्या आणि आज त्याच परिसरातील संघ स्पर्धेमध्ये खेळत असताना जीत रोजारियो आणखीन एक मोठं नाव
अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीवरती सर्वांना प्रभावित करणारा हा गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. मास्टर माइंड इको सोलंकीचा अगदी आवडता खेळाडू. RPLच्या स्पर्धांमध्ये त्याचा खेळ आपण पाहिला. जीत रोझारियो या षटकामध्ये चांगली बॉलिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. वेगवान फुलरलेन बॉल त्याच्यामध्ये देखील कबसमध्ये फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये खेळले. सिंगल रन मात्र या चेंडूवरती मिळेल. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 19. 19 रन ऑन स्कोर कार्ड. जीतचं हे षटक. समोर दोन प्रतिभावंत खेळाडू. उमेशला आपण पाहिलं व्यावसायिक क्रिकेट खेळताना नाविश 11 विचुंबे संघातून तो नेहमी खेळतो तालुका वाईज पोलमध्ये. तर एका बाजूला गणेश पारवे देखील तितक्याच धाटणीचा खेळाडू. आणखीन एक स्फोटक. प्रत्येक पर्वामध्ये गणेश पारवे या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. कारण विकेटच्या मागे सर्वाधिक धाबा बनवणारा खेळाडू कोण असेल तर तो गणेश पारवे. त्याच्याकडे स्किल आहे, टेक्निक आहे. त्या टेक्निकचा तो नेहमी चांगल्या पद्धतीने वापर करतो. पुन्हा एकदा फुल टॉस. सुरुवातीलाच मन बनलं होतं आणि इथे मात्र डोळे बंद करून मात्र दिशा दिली होती बॉलला. मग टायमिंग झाला फटका जरूर, कारण बॉलच्या बॅटच्या स्टिकर एंडला हा बॉल लागला. जर का प्रॉपर मिडल झाला असता तर कदाचित बॉल ट्रॅव्हल झाला असता बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण रिप्ले जर पाहिला लास्ट मोमेंटला थोडासा हँड अँड आय कॉर्डिनेशन प्रॉपर नव्हतं. फक्त दिशा दिली आणि त्या ठिकाणी या चेंडूवरती 1 रन मिळाली. गुड फिल्डिंग. तर माथेरानचे खेळाडू हे थोडं जास्त आपण पहिले ॲथलेटिक्स आहेत, कारण सतत त्यांचा चालण्याचा प्रवास हा भरपूर राहिला आहे. त्यामुळे ते चांगले फिट आहेत. त्यामुळे फिल्डिंगमध्ये त्यांचा कोण हात धरू शकत नाही आहे. टो क्रशिंग यॉर्कर लाऊड ऑफिस झाली आहे लेग बिफोर द विकेटसाठी. आणि जेव्हा बॅटिंगला उतरतील तेव्हा सिंगल डबल रन घेताना आपण त्यांना पाहणार आहोत. अतिशय वेगाने घेतील यात शंका नाही आहे. एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केली गोलंदाज जीत रोझारियो या खेळाडूने. 1 रन मात्र मिळाली केवाय टीमला. 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली तब्बल 21 धावा. पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीचा खेळ, रात्रीचा खेळ चाळे हा कदर सिरियल भरपूर व्हायरल झाला होता. आणि इथे देखील आज भरपूर थोडासा लेट झाला शेड्यूल. फ्रेश सामने, अजून एक फ्रेश सामना बाकी आणि त्यानंतर पुढचे 3 सामने, असे पुढचे 4 सामने बाकी आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न. यॉर्कर टाकलाय बॉलला. सन्मान दिलाय गणेश पारवेने. जिथे कोणती रन नसेल बॅटिंग करताना केवळ टीमला डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. जीत रोझारियो या खरंतर गोलंदाजच्या माध्यमातून विरंगुळाचं एकमेव ठिकाण म्हणून माथेरानला संबोधलं जातं. उंच टेकडीवरती असणारा हा परिसर येणाऱ्या कालखंडामध्ये इकडून देखील कदाचित हायवे होईल, रोपवे होईल, जेणेकरून आपल्याला शॉर्टकट होईल. अनेक ठिकाणी आता आपण पाहिलं भीमाशंकर एक ट्रेकिंग स्पॉट आहे खरंतर ज्योतिर्लिंग. तिथे देखील आता खांडस मार्गे रोपवे वरून तुम्हाला प्रवास करता येईल येणाऱ्या कालखंडामध्ये. खराब फिल्डिंग. अति घाई संकटात नाही असं म्हणतात आणि इथे मात्र घाई केली फिल्डरने. त्याचा फायदा झाला. केवळ संघाला चौकार मिळाला. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. आणि इथे नशिबाने साथ दिली. गणेश पारवेला नशिबाने साथ दिली. केवळ टीमला शेवटच्या बॉलवरती चौकार मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 25. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. जर हा चौकार नसता तर आणखीन प्रेशर असता केवळ संघावरती. त्यामुळे इथे खरं तर कौतुक करावं लागेल. गणेश पारवेचं खराब फिल्डिंगचा फायदा झाला. 4 धावा त्यालाही मिळाल्या. आणि वैयक्तिक गणेश पारवेचं योगदान आपण जर पाहिलं आतापर्यंत 9 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा. 9 चेंडूमध्ये 23 धावा. एका बाजूला 3 बॉल फक्त 1 रन केली आहे ती म्हणजे उमेश माळी या फलंदाजाने. 3रं षटक आणि 3ऱ्या षटकामध्ये स्वतः अजय भस्मा बॉलिंग मार्कवरती आलाय. अष्टपैलू खेळाडू अजय भस्माला आपण पाहिलं. या मैदानावरती आम्ही अनेक संघ पाहिले ज्यामध्ये कोंबलवाडीचा खेळाडू मोहन पारदीचा खेळ देखील आम्ही पाहिला. मालिकावर देखील राहिला होता 1 वर्ष. आमच्याकडे आपण गेला तर कोरलवाडी हा देखील एक ताकदवर संघ आहे.
अगदी आपटा तारा गावाच्या मधोमध जी वाडी आहे अशा अनेक संघ तुम्हाला येणाऱ्या 5 मे पासून पाहायला मिळतील. आणखीन एक जेव्हा स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, आदिवासी समाजाचे संघ, ताकदवर संघ. ऑन साईडला हा फेवरेट स्ट्रोक आहे उमेश माळीचा. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये तो पूलचे फटके चांगले खेळतो. मध्ये इथे पिकअप शॉट होता, थोडासा खेचून मारला बॉलला आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 31 31 स्कोर कार्डमध्ये अप्रतिम. क्या बात आहे. थोडासा ॲडजस्टमेंट पाहायला मिळाली फटक्यामध्ये. बॅकफुटला गेले, पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर आणि त्यानंतर मात्र फोर्सेबल स्ट्रोक, ताकद देखील पाहिली या फटक्यामध्ये. 6 धावा आल्या उमेशच्या बॅटमधून. बॅटिंग करताना केवळ टीमसाठी धावांची गती वाढवली आहे. 31 धावा या धावफलकावरती आहेत. अजय भस्माचं हे षटक राईट ऑफ द विकेट. गती काढली होती, थोडासा लाईन खराब, त्यामुळे पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकामध्ये 32-32. यानंतरचा होणारा सामना धाकटी जुई विपक्ष उसारली या दोन संघांमध्ये. धाकटी जुई संघाचे स्फोटक खेळाडू योगेश भोईर इन ॲक्शनमध्ये नसतील. ऑन साईडला खेळले त्या ठिकाणी सेकंडसाठी कॉल होता, परंतु स्वतः धावत आले. मी मगाशी म्हटलं धावला बॉल मात्र चालला आउटफील्ड मैदानाची फास्ट. 4 धावा. गणेश पारवे छोटा पॅक, बडा धमाका, मिला मौका और जडा चौका. काय फटकेबाजी चालली. लढतीमध्ये बलवली संघाने बॅटिंग केली होती. अगदी सेम कंडिशनला हा संघ चालला होता, परंतु 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये देवत संघाचा कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, टॅपिंग क्रिकेट गॅपमध्ये खेळले. क्या बात आहे. कलात्मक नजाकत या फटक्यांमध्ये पाहायला मिळाली. कलात्मकता चांगली होती. 2 धावा इथे देखील मिळाल्या आणि या 2 रनच्या मध्येने 39 वरती पोहोचला. मैदानामध्ये बॅटिंग करताना सिद्धार्थ 11. जय हनुमान केवाळे हा संघ. तुळशीरामशेठ डांगरकर यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा संघ. जयेश डांगरकर, थोडी विश्रांती तुम्हालाही मिळाली. यानंतर रेडी राहा, वॉर्मअप करा. फ्रेश सामना तुम्हाला खेळायचा आहे. बरोबर रात्रीचे 2:30चा हा सुमार. परेश मस्कर नेरे क्रिकेट संघाचे एक अनुभवी खेळाडू स्पर्धेचा आनंद घेत असताना बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा दिशा दिल्या. अफलातून टायमिंग. क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप असं म्हणता येईल. काय फटका खेळला. गॅपमध्ये जिथे कोणताही शतरक्षक नाही आहे त्या दिशेला टार्गेट केलं आणि या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला गणेश पारवेच्या बॅटमधून. आणि 4 रन्सच्या मध्येने पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14.33च्या सरासरीने तब्बल धावा आल्या धावफलकावरती. 43 रन ऑन स्कोर कार्ड. अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 43 धावा धावफलकावरती आहेत. पहिली रात्र स्पर्धेची कालावधी या स्पर्धेचा आपण जर पाहिला 22 एप्रिल ते 26 एप्रिल आणि जवळजवळ 48 संघांना इथे मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रथम पारितोषिक 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 40,000, पंचम आणि षष्टम प्रत्येकी 35,000. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण मालिकावीर, 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, स्पोर्ट्स सायकल त्या खेळाडूंना दिली जाईल. इंडिव्हिज्युअल प्राइज, वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिली. बॉलिंग मार्कवर त्याला जीत रोजारियो, ज्याने मागच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा दिल्या, तो मात्र सेकंड स्पेलमध्ये आलाय. खोदून काढला बॉलला, उडवलाय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलर्स ओव्हर द हेड. उमेश मालीचा धमाका.
षटकार 6 धाबा. एकोणपन्नास धाबा फलकावरती. 50 कंप्लीट. 50 धाबा फलकावरती. 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धाबा या फलकावरती लागल्या. बॉल प्लेड. चांगली भागीदारी आजच्या रात्रीमध्ये साईश आणि भूषण या दोघांमध्ये आपण 68 धाबांची भागीदारी पाहिली होती. सर्वात मोठी पार्टनरशिप या स्पर्धेतील पहिल्या रात्रीमधील. आणि त्यानंतर आणखीन एक मोठी अभेद्य अशी भागीदारी पाहायला मिळाली. कारण सध्या हे दोन खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. संजय माली यांच्या वाट्याला थोडासा बॅटपाज आहे. तो देखील एक अतिशय घातक स्फोटक खेळाडू. कारण नेहमी चांगली फलंदाजी ही संजय मालीची ओळख राहिली. याही वेळेला चॉप केला बॉलला. आणखीन एक चांगला फटका. क्या बात है. गणेश पारवेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. क्रिकेटचा खेळ हा खरं तर पैलवानांचा खेळ नाहीये. ज्याच्याकडे टेक्निक चांगली आहे सुदाम नाईक बघा त्याची देखील बॉडी लँग्वेज आणि त्यानंतर गणेश पारवे त्याची देखील बॉडी लँग्वेज पाहिली तर असं वाटत नाही मोठमोठे फरक खेळतील. परंतु टायमिंग आणि त्याच वेळेला हँड अँड आय कॉर्डिनेशन बॅट स्विंग सर्व गोष्टी या खेळाडूंना आता मोठे बनवतील. 8 चौकार आतापर्यंत त्याच्या इनिंगमधून पाहिले. 14 बॉलमध्ये 37 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमला दिलं. तर एका बाजूला विकेटची प्रतीक्षा आहे केव्हा विकेट मिळेल. पहिला ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या माथेरान संघाला या मॅचमध्ये. जर कमबॅक करायचं असेल तर विकेट हे घ्यावेच लागतील. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आक्रमण तुम्हाला होताना पाहायला मिळेल. जर का विकेट मिळाले नाही आहेत फ्री माइंडेड बॅटिंग तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. फ्रीडम मिळेल फलंदाजांना. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा स्लॅश केला बॉलला. अफलातून टायमिंग कबा पॉइंटला बॉल निघाला गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. चौकारांचा शहेनशाहच्या रात्रीमधला गणेश पारवे. माथेरान संघाचे पुरस्कर्ते हे सध्या त्यांच्या चेहऱ्यावर देखील थोडासा टेन्शन आहे. साहिल भाई सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर त्यांच्या वतीने पुरस्कृत केला हा माथेरान संघ. पण तो असं म्हणतात बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी तो हमारी. पुढच्या इनिंगमध्ये हे चित्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल. कारण तितकंच चांगलं टॅलेंट माथेरान टीमकडे देखील आहे बॅटिंगमधलं. पण तो एका बाजूला अनस्टॉपेबल कोण रोखेल गणेश पारवेला. स्टेप आउट नशिबाची साथ. फ्लाय स्लिपला मात्र हा फटका पाहायला मिळाला. तिथे बीट करत मात्र बॉल निघाला थर्ड मॅनला. सीमा पार. वन्स अगेन चौकार. 4 धाबा. चौकार नंबर 10 म्हणजे 40 धाबा या चौकारांच्या झाल्या आतापर्यंत गणेश पारवेच्या बॅटमधून. 50 पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये कंप्लीट होईल काय याची चर्चा. कारण 45 वरती खेळतोय गणेश पारवे हा खेळाडू. 62 धाबा फलकावरती. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर झालाय गणेश पारवेच्या इनिंगसाठी. का होऊ नये. षटकार मारणं सोपं आहे पण चौकार मारणं तितकं सोपं नाहीये. पुन्हा एकदा पायात टाकला बघा. पुन्हा एकदा पायांच्या हालचाली चांगल्या होत्या. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. गॅप मध्ये फरार. 11वा चौकार. क्या बात है. सलग 5वा चौकार. आजच्या रात्री मधला चौकारांचा शहेनशाह. 49 वरती मैदानामध्ये खेळतोय. 1 रन बाकी आहे 50 साठी. धाबा. गतवर्षी मागच्या काही 2-3 वर्षांमध्ये आपण पाहिला गणेश पारवेच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स राहिले. सलग 8 बॉलमध्ये 8 चौकार 3 वेळा त्याने मारले. हा देखील पराक्रम त्याच्या नावावरती राहिला. धावसंख्या धावफल कधी 66. पाणी हवा. चला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक. 8 चौकार मारण्याचा पराक्रम गणेशच्या नावावरती राहिला. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. प्रत्येक जण पाहत राहिले गणेशची बॅटिंग. गणेश पारवेचा क्लास टेक्निक आणि आमचा हा क्षण अविनाश वाघ तो देखील छकड्यावरती बसून निघाला होता. त्याने देखील आनंद घेतला. या स्पर्धेमध्ये सुरुवातीलाच आपण पाहिला खरंतर पाहुण्यांचं आगमन आणि हा खरंतर उद्घाटनीय क्षण आपण पाहिला स्पर्धेचा. सीतारामजी चौधरी साहेब सरपंच
जनार्दन निरगुडा साहेब उपसरपंच फेटा घालून एवन जोडी आपण पाहिली आणि सर्व वाघाची वाडी ग्रामस्थ माजी सरपंच माजी सदस्य त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा पाहिला. चला पाणी हवं आहे प्लीज, पाणी घेऊन चला मैदानाकडे. आयोजकांना विनंती राहील की मौन 12 खेळाडू सहासष्ट धावा या धावफलकावरती आहेत. आता एक षटक बाकी आहे, शेवटचा ओव्हर. आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये आपण जर का इनिंग पाहिली तर वैयक्तिक 17 मध्ये 49 धावा केल्या गणेश पारवेने. तर एका बाजूला 7 बॉल 15. चला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालाय. यानंतरचा होणारा सामना उसारली विपक्ष धाकटी जुई ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार तुम्हाला ही टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल पुढच्या लढतीसाठी. नाईट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन वर्ष 5वं. मागच्या 2-3 वर्ष आम्ही सर्व्हिसमॅन चषक पाहिला मैदानावर या स्पर्धेमध्ये. यंदा वाघाची वाडी चषक आणि ज्यामध्ये अनेक नवोदित संघांना मात्र इथे खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आयोजकांनी. त्याबद्दल नक्कीच आयोजकांचंही कौतुक करावं लागेल. 22 एप्रिल ते 26 एप्रिलचा हा कालावधी या स्पर्धेचा. चला फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. अंतिम षटकाला सुरुवात होईल. अंतिम षटकामध्ये माथेरानचा कोणता गोलंदाज आहे जो या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला आहे विजय आखाडे खेळाडू. मला वाटतं गतवर्षी माथेरान संघ चॅम्पियन होता या स्पर्धेमध्ये. तेव्हा त्यांच्या गावचे सर्व पाठीराखे त्यांनी भरपूर चांगला डान्स केला होता आणि आनंद व्यक्त केला होता या स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकजण आपल्या टीमला सपोर्ट करत असताना स्वर्गीय सचिन यांच्या नावाने खरं तर तेव्हा संघ तो उतरला होता आणि त्याला आदरांजली या संघाने अर्पण केली होती आणि चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहिली. आज देखील त्यांना इथे चांगलीच कामगिरी या स्पर्धेमध्ये करावी लागेल. लास्ट ओव्हर शेवटचं निर्णायक षटक आणि समोर उमेश माली बॉलिंग मार्कवर त्याला विजय आखाडे विजयला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. 66 धावा. गणेश पारवेला स्ट्राईक केव्हा मिळेल याची चर्चा सध्या सुरू झाली प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेव्यामध्ये. ऑन साईडला खेळले मिड विकेटमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सिंगल घेतली. स्ट्राईक आता गणेश पारवेकडे आले. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत आपण पाहिला भूषणच्या नावावरती 44 धावांची इनिंग पाहायला मिळाली आणि इथे देखील जर का आणखीन एक एक्स्ट्रा रन आली तर मात्र हायेस्ट पार्टनरशिप या स्पर्धेमधील पाहायला मिळेल. 67 धावांची पार्टनरशिप बघा. 68 धावांची पार्टनरशिप पाहिली होती आपण 2 खेळाडूंमध्ये साईश आणि भूषणमध्ये आणि त्याच्या खालोखाल आता ही पार्टनरशिप गणेश आणि उमेश माळी या दोघांमध्ये पाहायला मिळाली. 67 नॉट आउट. आणखीन 2 धावा पुढे गेले तर मात्र सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आणि त्याहीपेक्षा ज्याची उत्कंठा तुम्हा सर्वांना लागली आहे ती उत्कंठा म्हणजे स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? गणेश पारवे स्टायलिश खेळाडू केवाय गावची रन मशीन केवाय संघाचा सलामीवीर आक्रमक खेळाडू मैदानामध्ये 49 वरती खेळतोय. या मध्यरात्रीमध्ये या गुलाबी थंडीमध्ये या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडत मात्र प्रत्येकाची मने जिंकलीत आजच्या रात्रीमध्ये गणेश पारवे या फलंदाजाने. स्टेप आउट झाले या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. 6 बॉल 6 चौकार मारण्याचा विक्रम आणि त्याही अपेक्षा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग साकारले गणेश पारवेने. त्याला गणेश बॅट वरती करा आणि तमाम प्रेक्षकांची आमच्या मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. क्या बात है. वेल प्लेड गणेश. छोटा तीर घाव करे बडा गंभीर. आणि काय बॅटिंग केली आहे. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. अर्धशतकीय इनिंग गणेश पारवे वन मॅन आर्मी आजच्या रात्रीचा हिरो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतो. 18 बॉल 53 धावांची त्यांनी स्फोटक इनिंग साकारली आहे. सांघिक धावा 71. सर्वाधिक मोठी पार्टनरशिप देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. 12 चौकार देखील पाहिले पुढे आले होते. त्यानंतर आपण पहिला दिशा भरकटली. बाय वन गट वन फ्री असं म्हणावं लागेल. एक एक्स्ट्रा रन देखील मिळाले. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या.
आणि या 2 रन्सच्या मदतीने टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 73 पहिलं सत्र मार्गस्थ असताना शेवटचं ओव्हर त्यामध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तब्बल 73 धाबा धावफलकावरती अजून किती धाबा ऍड होतील? पाऊण शतकच्या आसपास पोहोचलाय केवाळे संघ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण करताना एलिव्हेशन मिळालं परंतु डिस्टन्स कमी क्लिअर केलं त्यामुळे खेळाडू झाला झेलबाद. पहिला धक्का बसला केवाळे टीमला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल उमेश माळी या फलंदाजाला. पार्टनरशिप ब्रेक झाली. भागीदारी होती जी 2 खेळाडूंमध्ये 73 धावांची ती थांबली. वैयक्तिक 16 धावांचं योगदान देत मैदानाच्या बाहेर चाललाय उमेश माळी आणि त्यानंतर केवाळे गावचा सुपरस्टार संजय माळी मैदानाकडे चालला. केवाळे क्रिकेटची ओळख संजय माळी 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू चाललाय. धावसंख्या आपण जर पाहिलं सध्या सुस्थितीमध्ये आहे. केवाळे संघ 73 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि कमबॅक केलं माथेरान संघाने. बघा या विकेटवरती या मैदानावरती किती टार्गेट मोठं असतं तर ते धावा सुरक्षित नाही आहेत. धावांचा पाठलाग होऊ शकतोय त्यामुळे इथे तुम्ही पॉझिटिव्ह राहावं लागेल. तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये उतरायचं आहे. त्यामुळे आता 3 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. याही वेळेला लॉफ करत असताना बॉल लॉंग ऑफला वाट पाहिली आणि बॉल निघाला डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार. वन्स अगेन चौकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जो माथेरान संघ अनेक स्पर्धांमध्ये ज्या पद्धतीने डेडिकेशन देत असतो कमिटमेंट देत असतो त्या पद्धतीचं कमिटमेंट आज या स्पर्धेमध्ये माथेरान संघाकडून पाहायला मिळालेलं नाहीये. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये थोडासा लेझी क्रिकेट या संघाकडून पाहायला मिळाला. 4 धावा संजय माळीच्या बॅटमधून देखील आपण पाहिल्या. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल नशिबाची साथ. बॉल निघाला मागे लॉंग स्टॉपला. फिल्डर पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी बॉलला थांबवण्यासाठी. दरम्यान 2 धावा आलेल्या आहेत आणि ते 3री देखील कंप्लीट होईल कदाचित. 22 च्या स्वरूपात ही 3री धाव देखील कंप्लीट. गणेश पारवे धावला स्ट्राईकसाठी. त्याला स्ट्राईक देखील मिळाली आणि 3 धावा देखील मिळाल्या केवाळे संघाला. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 8वं दशक पूर्ण झालं. 80 धावा 80 लॉस ऑफ 1 विकेट ज्यामध्ये वैयक्तिक 18 बॉल 53 धावांची इनिंग आपण पाहिली गणेश पारवेकडून. 16 धावा केल्या उमेश माळीने आणि त्यात वेळेला संजय माळीच्या बॅटमधून देखील आपण 4 धावा पाहिल्या. एक्स्ट्रा रन देखील या इनिंगमध्ये खर्च झाल्या. लास्ट बॉल इनिंगमधला टार्गेट सेट करणारा हा शेवटचा चेंडू आणि समोर मिस्टर गणेश पारवे स्टेप आउट झाले. याही वेळेला आपण पाहिला वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 81 स्पर्धेतला उच्चांक गाठलाय आजच्या रात्रीमधला सांघिक. केवाळे संघाने अफलातून बॅटिंग संघाच्या माध्यमातून पाहिली. यंदाचा हंगाम भरपूर खडतर प्रवास या संघाच्या वाट्याला होता. टॉस केला जाईल यानंतर पुढच्या सामन्याचा दोन्ही कॅप्टन. चला पहिली इनिंग संपली आणि अफलातून कामगिरी राहिली मैदानामध्ये. एकदा जोरदार धावा गणेश पारवेच्या इनिंगसाठी ज्याने 53 धावांची स्फोटक इनिंग साकारली. तर टॉस केला जाईल. मी आदरणीय साहिलजी बागडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते उसारली आणि धाकटी जुग या 2 संघांमध्ये आपण टॉस करावा. माथेरान संघाचे पुरस्कर्ते साहिलजी बागडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 82 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं माथेरान संघासमोर. धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल किंबहुना धावा डिपेंड होतील का याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया. बदल आवाज असेल पुढच्या इनिंगमध्ये आमचे समालोचक मित्र आकाशी शेळके चिंचवली. धन्यवाद.
स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मध्यंतराच्या पर्वामध्ये पहिल्या रात्रीमध्ये वाघाशवाडीच्या ट्रॉफीमध्ये आणि वाघाशवाडी चषक या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. जनमान केवाले टीम पहिल्या हाफमध्ये आपण पाहिली फलंदाजी. आता सेकंड हाफला आपण पाहतोय त्यांना गोलंदाजी करताना सिद्धार्थ तिलेन या नावानं आज ते मैदानामध्ये उतरलेत आणि तुळशीराम शेठ डांगरकर यांनी आज या संघाला पुरस्कृत केलेले आहे. आणि फक्त आजच नव्हे अनेक वेळेला आपण पाहतो त्यांच्या लकी पॅकरशिप काय आपण संघाला खेळताना पाहतो. मग वाकडीची स्पर्धा असेल तिथे देखील आपण पाहिलं हा संघ चॅम्पियन झाला होता आणि तिथून या संघाला चांगलाच सूर गवसला. गणेश पारवेनं आपल्या स्वप्नातील अजून एक बाईक तिकडे पटकावली, ती 5वी बाईक राहिली. आणि या कर्दनकाल खेळाडू आता पहिल्या हाफमध्ये टीम माथेरानसाठी देखील ठरला गेला, ज्यानं 53 धावांच्या वैयक्तिक इनिंगला आकार दिला आणि त्यामध्ये सर्वाधिक जास्त धावा चौकारांच्या राहिल्या. म्हणून या खेळाडूबद्दल म्हटलं जातं की ये खिलाडी मारता कम लेकिन भगाता जाता है आणि त्याच्याकडे सर्वांचं लक्ष जरूर होतं. आता सेकंड हाफमध्ये 30 बॉलमध्ये 82 धावा बनवायच्या आहेत. कसा खेळ होईल याकडे सर्वांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर ॲज ओपनर बॅट्समन म्हणून आपण पाहतोय अजय भस्मा सह विजय मैदानामध्ये दाखल झालाय. 30 मध्ये 82 धावांचा पाठलाग आहे माथेरानला. चला सामना सुरू करायचा आहे. यापुढील सामना देखील उसरली वर्सेस धाकडी जू या दोन टीम मध्ये असणार आहे. दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहायचं आहे. मॅच कडे आपण जाऊ. पहिलं षटक पॉवर प्लेला होईल. सुरुवात पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करीत आपण पाहतोय गोलंदाज उमेश माळीची निवड पहिल्या षटकासाठी P1 ला. अंपायर सिग्नल फागणे सर, ऑफिशियल्स मुख्य पंच स्क्वेअर लेग रेफरी आपण पाहतोय पाटील सर फ्रॉम पाली, त्यांचंही स्वागत करू. पहिल्या बॉलला सुरुवात, व्हेरी फर्स्ट बॉल गणपती बाप्पा मोरया. इनिंगची सुरुवात टाळ्यांच्या आतषबाजी. माथेरान संघास मैदानामध्ये संघाचा सामना पाहण्यासाठी अनेक सारा प्रेक्षक वर्ग आज आपल्या मैदानासोबत आपल्यासह जोडलेला आहे. ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून देखील अनेक सारा प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय आणि त्याच सामन्यासाठी आपण जातोय. सेकंड आपला सुरुवात, सुंदर फटका गॅपमधून मारायचा प्रयत्न, मिड विकेटला टार्गेट केलं. फिल्डर आहेत बॉल अडवण्यासाठी, 2 धावा तिकडे. तोपर्यंत अजय आणि विजय यांच्या समतोल आणि चांगल्या कॉर्डिनेशनसह त्यांनी कंप्लीट केल्यात. सुरुवात छान आपण पाहिलेली आहे. पहिल्या बॉलमध्ये गॅप शॉट जरूर खेळले होते, परंतु थोडासा ॲक्सेलरेशन फटक्यामध्ये जाणवला कमी. फोर्स थोडासा अप्लाय कमी झाला बॉलवरती. बॅटची स्विंग थोडीशी कमी जाणवली, कमतरता त्यामध्ये होती. त्यामुळं सफेद स्ट्रोक टीम माथेरानसाठी राहिला, सह टीम केवाळेसाठी देखील. 2 धावा आल्यात पहिल्या बॉलवरती. सुरुवात चांगली दोन्ही संघांची. द विकेट ना बॉल आपण पाहतोय. सुंदर बॉल आहे अजयसाठी आणि अजयनं हा बॉल जरूर मिस केलाय. पंचांच्या निर्णयाला आता चॅलेंज केलं जात आहे अजयकडून आणि हा रिव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे. उमेशचा बॉल आपण पाहतोय. रिलीजिंग पॉवर खूप छान. वाईट बॉल कॉल. फुल टॉस आणि फुलला टॉस केलं जात आहे मिड विकेटच्या रिजन मध्ये. चांगला फटका. अजय भस्मा ऑन द अटॅक, ऑन द फायर. सुपर फलंदाजी. फुल टॉस बॉलला आपण पाहतोय फुल टोल वसूल त्याने केलेला. बॅकफुटला गेले होते, त्यानंतर बॅट स्विंग, घुटना टाईक, तमाशा देख. क्लासिकल खेळाडू आणि क्लास आता आपण पाहतोय शॉट मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तेवढा चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप मधून स्टिअर केला. अजून एक धमाका. वन मोर, यूज इट. अजून एक जास्तीच्या धावा देऊन जाणारा यावेळेला चौकार येईल. सुंदर फटकेबाजी पा.
मेरिटनं खेळतो मैदानामध्ये, दिशा दिली या बॉलला, त्यानंतर कव्हरला निवडला आणि कव्हरमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगली आपण पाहतोय फलंदाजी. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजयच्या खात्यामध्ये 12. 82चा पाठलाग आहे, अजूनही 69 धावांची गरज आहे. 27 बॉलचा खेळ बाकी आहे. या धावांचा पाठलाग देखील तेवढाच आता चॅलेंजिंग आहे, परंतु अशा प्रकारची सुरुवात होणं संघासाठी मी म्हणेन आता बेनिफिशियरी असणार आहेत, काहीच मात्र शंका नाहीये. त्यामुळं इथून सुरुवात चांगली आहे. प्रथमेश भाई माली यांना आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेत. मागील वर्षाचा किस्सा आम्हाला आठवतोय. दामणीची स्पर्धा होती आय थिंक, आणि जेव्हा जेव्हा सलमान खानचे गाणे वाजायचे त्यावेळेला आपण पाहतोय की मग डीजे मास्टरला खुश करायचे ते. 40 रन्स, 14 धावा धावफलकावरती, 13 अजयच्या खात्यामध्ये, 4 मध्ये 13 त्यांना दिलेल्या आहेत. सरासरी आपण जर पाहिली तर कुठेतरी 17 ते 18च्या दरम्यानच्या आता ती त्यांना जरूर मेंटेन ठेवायची, आणि त्या उद्देशानं फलंदाजी अजयनं केलेला हा राईज स्टार्ट वेल बिगन. पुढचा बॉल आहे, चांगला चेंडू आहे, सुंदर बॉल, यॉर्क लेंथ वरती आपण पाहतो. आता क्लॅमिंग गोलंदाजी, कमबॅकिंग आणि बॅकिंग हा चेंडू आपण पाहतोय. या ओव्हरमधील 5वा हा बॉल होता. 25 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 68 धावांचा पाठलाग आहे टीम माथेरानला. आता उर्वरित खेळाचे समीकरण आपण बघतोय. स्ट्राईकला विजय, एक मोठ्या फटक्याच्या संपूर्ण समीक्षकांना. तिसऱ्या पंचांची मागणी. ऑन स्क्रीन इथे चेक केलं जाईल. गोलंदाजी शैलीवरती आक्षेप घेतला बॅटिंग करत असताना टीम माथेराननं. उमेश माली, पुढचा बॉल, हा बॉल फटका छान. फिल्डर देखील तेवढेच आपण पाहतोय तत्पर तिथे भूमिका साकारतायत. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय एक क्विक सिंगल पाहायला मिळाली. 1 धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये 15 धावा आलात. रिक्वायर्ड रेट 16.75चा येणारे 24 बॉल आणि 67 धावांची गरज. पॉवर प्ले फिनिश. पॉवर प्ले मध्ये 15 धावा जमा केल्यात. बॅटिंग करत असताना अजयनं 13 दिल्यात. त्यानंतर विजयनं एक दिले, एक वाईटची धावा आपल्याला पाहायला मिळाली. 15 रन्स आपण डाव फलकावरती पाहतोय तिकडे संघाच्या खात्यामध्ये. टार्गेट 82चं आणि त्यामध्ये आता 24 बॉल आणि 67 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा टीम केवाळे. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज गणेश पारवे, फिरकीचा जादूगर समोर आपण पाहतो फेस करण्यासाठी आता विजय. एज अँड टेकन, अंपायर फिंगर गोज ऑन अप. विकेट गहाल धक्का बसतोय टीम माथेरानला. फलंदाज विजयच्या खेळीचा अंत. गणेश पारवेसिया, आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय एक वेगळी नवी मालिका त्याने रचली, ज्यामध्ये मग बॅटिंग करत असताना 12 चौकार, 6 बॉल मध्ये 6 चौकार, आणि त्यानंतर आपण पाहिलं 53 धावा, ज्यामध्ये 70% आपण रन जर पाहिलं तर मग त्या चौकाराने त्यानं प्राप्त केल्या. क्या बात आहे, चांगली फलंदाजी टीमसाठी आपण पाहतोय. अशा प्रकारच्या फलंदाजीची गरज होती आणि अखेरकार ती दिली नियमितपणे. मग आजचाच दिवस नाही, आजचीच रात्र नाही आहे, ही स्पर्धा नाही आहे, हा सामना नाही आहे, अशा अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये हे नाव आपल्याला अगदी प्रचंड चाहत्यांच्या जिल्ह्यावरती आपल्याला पाहायला ऐकायला मिळतं. 15ला पहिला धक्का बसलाय. पहिला आपण पाहतोय ब्रेक थ्रू मिळाला इथे टीम खेवाळेला. आपण पाहतोय एक सफलता मिळाली.
हलक्या त्यानं कट केलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय भस्माला आणायचं या उद्देशानं आपण पाहतोय आता नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार, आणि ओमकारनं सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केलेले आहे. 23 बॉलमध्ये 67 जबाबदारीचं ओझं आहे आणि ते ओझं वाहण्यासाठी आता अजय भस्मा या लढाईसाठी तयार झालाय. आगाज खूप चांगला केला होता खेळाडूनं, षटकारानं स्वागत केलं होतं 6 रन्स मिड विकेटमध्ये. त्यानंतर अजून एक चौकार देखील आपण पाहिला, 3 रन्स आपण पाहिला रनिंग करत असताना. त्यामुळे रनिंग पट्टू आहेत आणि आता इथून जी सेकंड ओव्हर आहे या ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट करण्यासाठी गणेश पारवेचा वापर केला. ॲज अ बॉलर 2 षटकं आज गणेश पारवेला आपण पाहतो सध्याच्या घडी जातो टाकतोय. याआधी उमेश माली या गोलंदाजासाठी परिचित असायचा. स्ट्राईक एंड बॅट्समन तयार आहे अजय भस्मा. 4 मध्ये 13चं योगदान या खेळाडूचं राहिलंय. गणेश पुढचा बॉल स्विंगर गोलंदाजी. रिव्हर्स खेळलेत, फटका छान आहे गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे द लाईन आणि त्यानंतर स्टिच केलं बॉलला चौकार पाहायला मिळतोय. सुपर फलंदाजी. काउंटर अटॅक जारी आहे अजय भस्माचा आणि जेवढे चेंडू अजय भस्मा खेळेल तेवढं माथेरानसाठी बेनिफिशियल राहील, बेनिफिटेबल राहील, काहीच मात्र शंका नाही आहे आणि त्यासाठी त्याच्याकडे जरूर लक्ष आहे सर्वांचं. स्ट्राईक एंडला तो तयार आहे. राईट हँडेड बॅट्समन आहे, नुकताच लेफ्ट हँडनं तो फलंदाजी करताना पाहिला. मोठा गावच्या निलेश मात्रेची आपल्याला जरूर आठवण झाली कारण तो देखील अशा प्रकारचे फटके भरपूर खेळतो. मग लॅदर क्रिकेटमध्ये आपण सूर्यकुमार असतील, त्यानंतर रिषभ पंतला देखील पाहतो. या अशा फटक्यांसाठी ते जास्तीत जास्त जाण्याचा निर्णय घेतात आणि अजयनं आता तोच निर्णय घेतला कारण समोर स्पायनी अटॅक आहे. त्यामुळे या अटॅकवरती काउंटर अटॅक चढवायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल आणि त्याच उद्देशानं तो मैदानामध्ये पाहायला मिळाला. एकूण धाव फलकावरती 20 राऊंड फिगरमध्ये. चौथा बॉल या षटकामधून हा चेंडू आपण पाहतोय पा इथे क्लोज बनेल पा. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. हा बॉल जो होता तो आपण पाहिला की अजयनं जाऊ दिला. मेरिटचा खेळ खेळतो, त्याला माहिती आहे विकेट वाचवणं, त्याची विकेट ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ते अक्षरशः तो करत आहे मैदानामध्ये. आता या षटकामधून शेवटचा एक बॉल बाकी आहे. 20 मध्ये 62 धावांची गरज आहे. सरासरी थोडीशी आपल्याला आता इथून वाढताना पाहायला मिळते. कदाचित 20च्या सरासरीनं देखील त्यांना जाताना आपण आता पाहू शकतो, परंतु या बॉलवरती मोठा फटका काहीतरी वेगळं क्लिअर करेल. स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश तिकडे अजयला फेस करण्यासाठी कट केलाय आणि महत्वाची विकेट. सेलिब्रेशन लाऊड शाऊट तिकडे आपण पाहतोय. हा फलंदाज बाद अजय भस्माच्या खेळीसांत. रुपेश जीत रोझारिओ मैदानामध्ये. चांगला फटका आहे, गॅप मधून मारायचा प्रयत्न पहा तिकडे. 1 रन आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आणि डबलचा प्रवास पहा पहा पहा, ही चालाकी राहते. याच गोष्टींसाठी उमेश आणि गणेशची पेर ओळखली जाते आणि तोच आपण पाहतोय आता इथे सप्राक चालाकीपणा पाहायला मिळतो. चतुर चालक उमेश आपण गणेश पाहिला. विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज झालाय धावचीतच्या स्वरूपात बाद. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. पाठोपाठ धक्के
एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या जातात. 21 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे 4 गड्यांचा हा मोबदला आहे. 82 धावांचा पाठलाग सरासरी आता वाढत चालली आहे. 10.5 सरासरीनं फलंदाजी होती आहे आणि त्यामध्ये आता सरासरी आपण पाहिली तर 21 पर्यंत जाऊन पोहोचलेली. 18 बॉलमध्ये 61 धावा होत्या. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं काय समीकरण जडेल याकडे आता सर्वांचं लक्ष का लागलेलं आहे, कारण आता इथून जी सरासरी ती 20 प्लसची आहे. यावेळचा बॉल फिरून खेळायचा प्रयत्न होता तो देखील बॉल पा. या छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्ही केव्हाही संघाच्या समोर ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला या अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. भरपूर काही शिकण्यासारख्या चपलता जी आहे ती प्रत्येक बॉलवरती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जशी त्यांना चान्स क्रिएट कराल ते तसे तसे तुमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी किंवा डाव रचण्यासाठी तयार असतात. चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. 70-70चा आपण चेंडू पाहतो या स्पर्धेमध्ये. त्यामुळं फील्ड सेटअपसाठी आपण पाहतोय हा बॉल थोडासा इझी राहतोय. कॅचिंगसाठी इझी आहे, हिटिंगसाठी देखील इझी आहे आणि ॲज अ बॉलर ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला तो टर्न करण्यासाठी देखील तेवढाच इझी आहे. पॉवर प्लेमध्ये देखील धावा या बॉलवरती बनतात, त्यामुळे या बॉलची चर्चा आहे. फिरून खेळलेत, स्ट्रोक छान आहे, बनवलाय, जागा बनवली आहे जीतनं आणि जीतच्या बॅटमधून आपण पाहतोय हा दमदार आणि धमाकेदार षटकार. सुपर फटका, फिरवून खेळले होते. अजयचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. 28 झालं आतापर्यंत धावा फलकावरती. 14 बॉलचा खेळ बाकी, 54 धावांची गरज आहे. टीम उसरली, आपला निर्णय काय आहे हेच आपण सांगायचंय समोरील टीमला. टीम उसरली, समोर आहेत. बॅटिंग फिल्डिंग येस, मैदानामध्ये आम्ही उतरू. त्यामुळे बॅटिंग टीम धाकटीची तुम्हाला करायचे. फुलटॉस लेनचा बॉल आहे, फॉलो मध्ये आपण पाहतोय स्वतः गेले होते परंतु मिस झाले, तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतात. बॅटिंगसाठी आपण पाहतो फिल्डर उपलब्ध. यंगस्टार्सचा भरणा दरवर्षी आपण पाहतो किमान 1 ते 2 खेळाडू नवीन भरतात केवळ संघाचे खेळाडू आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो आज मैदानामध्ये आपल्याला जरूर प्रभाकर पालकर देखील सर पाहायला मिळाले. 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतायत त्या. लेग स्लाइपला ग्लान्स करायचा प्रयत्न होता, पंच बळावलेत. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात. राऊंड फिगर मध्ये 30 धावा आता धावफलकाला जोड जात आहेत. 30 धावा धावफलकावरती 4चा मोबदला. विकेट ज्या पडल्या त्यामध्ये आपण पाहतोय सगळ्या विकेट टीम माथेरानसाठी अनएक्सपेक्टेडच राहिलेल्या आहेत. पहिली विकेटचा अपवाद बघायला तर आणि त्या विकेट पडल्यानंतर धावा थोड्या धीम्या गतीनं बनतात. 10च्या सरासरीनं चाललं. 24 धावांचा आता रन रेट आपण पाहतोय पर ओव्हरला तुम्हाला आलाय. त्यामुळे किमान 4 मोठे फटके 6 बॉलमध्ये मारणं तुमच्यासाठी मॅन्डेटरी. एखाद दुसरा डॉट बॉल तुम्ही खेळल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या समीकरणांना सामोरं जावं लागेल. जिंकायसाठी हे समीकरण आहे. अशा प्रकारची समीकरणं ही आपण सध्याच्या घडीला फास्ट क्रिकेटमध्ये बनताना पाहतो. फिरून खेळलेत, जागा बनवली, फटका छान आहे, लॉंग लेगला टार्गेट केलं जात आहे आणि तेवढाच दिमागदार स्ट्रोक, चौकार.
34 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला आहे. 34 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, रिक्वायर्ड रन रेट 24 आता आलाय. 12 बॉल मध्ये 48 धावा बनवायच्यात पर ओव्हर. तुम्हाला प्रत्येक बॉल वरती चौकार म्हटलं तरी चालेल. 12 चेंडू 12 चौकार, 12 चेंडू 8 षटकार. सिंगल डबलचा आता खेळ मी म्हणेन तुर्तास राहिला नाहीये. चांगला फटका, फाईनला फिरून खेळले, दमदार स्ट्रोक. रन येत आहेत 4. जीत रोझारिओ आणि जीतच्या बॅट मधून आपण पाहतो हा चौकार. धावा पहिल्या टीमच्या खात्यामध्ये. अकरा बॉल मध्ये 44 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी टीमला. पहिला चौकार आला या ओव्हर मधून गोलंदाज मनीष वरती, आणि मनीषला त्यांनी आता मैदानामध्ये यंगस्टर अपकमिंग टीम केव्हा यायचा एक चांगला खेळाडू ॲज अ लीड बॅट्समन म्हणून आपण पाहतो टीम मध्ये एंटर. त्यानंतर आता गोलंदाजीसाठी त्याची निवड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अकरा बॉल मध्ये 44 धावांची गरज. पिंटेबाई जोशी तिथे आलेत, सिरियल ऍक्टर वाटतात, त्यांच्याकडे पाहता. तुम्ही गलत फील्ड मध्ये आलात कदाचित. चांगला फटका, दुसरा येणार का? यस, चर्चा केली होती आणि तार छेडली होती चौकारांची, आणि आता ते चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल मध्ये रो मधला दुसरा चौकार आपण पाहतोय. कॉन्सिक्युटिव्ह 2-4 रन्स मिळाल्या. 8 धावा या 2 बॉल वरती. मनीष वरती झालेला हल्ला, एकूण धावा 42 धाव फलकावरती. जीत खेळतोय 15 वरती, तर संदीप खेळतोय 5 वरती. टीम जाऊन पोहोचले 42 आकड्यावरती. 2 गड्यांचा मोबदला. 40 ची गरज 10 बॉल मध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आपण तिकडे पाहिला खेळाडूचा. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध खूप उंच बॉल गेलाय. फिल्डर बॉल वरती झेल हातातून निसटलाय. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय निघालेत. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. जजमेंट थोडस खराब. त्यानंतर आपण पाहिलं कलेक्शन मध्ये थोडासा त्रास. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धाव्यांना धावसंख्या फलक पुढे. टीमच्या टोटल कार्ड मध्ये आपण धावा पाहतोय. संघ जाऊन पोहोचला तो म्हणजेच टोटल 44 वरती. 44 रन्स टीम खेळायला खेळते. कांचन पालकर सर आज आपल्या सोबत. मोस्ट डिमांडेबल आपण पाहतोय स्कोरर म्हणून त्यांचंही नाव आवर्जून घेतलं जातं. मग शक्ती चषक अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना जरूर पाहिलं, त्यामुळे त्यांची देखील चर्चा राहिली आहे. या स्पर्धेमधील सर्व्हिसेस बद्दल आपण जर चर्चा केली तर मग एकविरा इव्हेंट, त्यानंतर डीजे नितीन, नामांकित समालोचक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. हा एक चर्चेचा भाग आहे. 1 स्टार वाघाची वाडी आणि मोर्या 11 वाघाची वाडी या 2 संघांच्या संकल्पनेतून संकल्पित केलेली स्पर्धा आपण पाहतोय, ज्याचं नाव आहे वाघाची वाडी चषक 2025 चे पर्व. या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. 45 धावा धावफलकावरती. 4चा मोबदला आतापर्यंत मोजलाय. हा बॉल जाऊ दिलाय, पंच वळाले. बॉलचा इशारा. अतिरिक्त रन एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमला 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सरासरी 12ची 30च्या सरासरीने चालायचं आहे. त्यामुळे आता मोठे फटके यांशिवाय पर्याय उरला नाही. संसारासाठी जाणं देखील मी म्हणेन संघासाठी आता एक थोडंसं मी म्हणेन खराब प्रदर्शन ठरू शकतं. कारण 7 मध्ये 35 पाहिजेत. एक षटकाराला 29 वाजतील अंतिम ओव्हर मध्ये.
संदीपला हा कारनामा करावा लागेल. त्यानंतरचा जिम्मेदारीचा भाग जो आहे तो जीत रोझारिओकडे राहील. एवढं होणं सोपं नाहीये. मनीष पाटील छान गोलंदाजी. 6 मध्ये 35 धावांची आवश्यकता आता शेवटच्या मोमेंटला इथे उरलेला हा सामना. टोटल 47 धावा आतापर्यंत जमा केल्या टीम माथेराननं. 4चा मोबदला आतापर्यंत त्यांनी मोजलेला आपण पाहिला. 11च्या सरासरीनं चाललेत. जे सरासरी होती 17ची तिथे ते थोडेसे मागे पडले. प्रत्येक ओव्हरमध्ये 7 धावांचा कर त्यांच्यावरती बसला गेला. चला केवळ टीम लगेच आपण आपला गोलंदाज काढायचा आहे. 7 मध्ये 35 ची गरज आहे. चला स्पीड अप करा आणि लगेच आपण आपला गोलंदाज काढायचा आहे. आता 6 मध्ये 35 माफ करा. नवीन गोलंदाज आपण लगेच प्राचारण करायची विनंती. थोडं आपण फास्ट घ्या. टीम उसरली आपण फिल्डिंगसाठी रेडी राहा. लाईनअप मध्ये मैदानामध्ये या. त्यानंतर टीम जुई आपण देखील आपले फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवून द्यायचे. मयूरला प्राचारण केलं जाईल लास्ट ओव्हरसाठी. टीम केवाळीकडून 6 बॉलमध्ये 35 ची गरज आहे. सामना थोडासा फसत चाललाय. थोडा नाही भरपूर काही मिळेल. आता फक्त त्यांना एक तार खेचायचे समोरील टीमला की सामना त्यांच्या खिशामध्ये जाईल. तुम्हाला मात्र अफाट प्रयत्न करण्याचे आहेत या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. यात काही मात्र शंका नाही आहे. चला स्पीड अप करा प्लीज. थोडं कॉपरेट. स्ट्राइक हँड बॅट्समन लेफ्ट हँडेड तयार. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका छान आहे. बॅटच्या मधोमध जीत रोझारिओच्या बॅट मधून येतोय. हा एक बॅकपॅक षटकार. सुपर फटका पा. थोडेसे आतमध्ये गेले होते. त्यानंतर आकुटप्याचा बॉल फिरून खेळले. बॅटच्या मधोमध सरळ बॉल मिड विकेट वरून 6 रनसाठी षटकार. बॅट्समॅन छान. त्यानंतर पिकअप करायची स्टाईल देखील आपण पाहिली. थोडीच आपल्याला दमदार पाहायला मिळाली. हॅमर केलं बॉलला. फटका छान होता. 5 बॉलमध्ये 29 ची गरज. जीत रोझारिओ हा खेळाडू आता थोडासा इम्पॅक्टेबल ठरतोय कारण इम्पॅक्ट टाकलाय या फटक्याने या मॅच मध्ये. परंतु पुढील इम्पॅक्ट कसं असणार आहे पाहणं महत्वाचं. लास्ट ओव्हरसाठी मयूर गायकरची निवड. मयूर गायकर देखील तेवढा चांगला गोलंदाज टीमचा. अपकमिंग यंगस्टर्स मध्ये मनीषला आपण पाहतो. चला चेंडू द्या आयोजक. 70 बॉल म्हटलं तर मग लागला तर मग तो बॉल आपल्याला सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतो. आय थिंक PPL ला हा चेंडू वापरला गेला होता. त्यानंतर हा बॉल आपण पाहतोय थोडासा अल्पित झाला आणि त्यानंतर आता या स्पर्धेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा तो पाहायला मिळतो. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. फास्ट खेळायचंय. मॅच कडे आपण जाऊ. मयूर गायकर 5 मध्ये 29 ची गरज. गोलंदाज तयार. स्ट्राइक हँडला. ऑफ साइड टार्गेट केली आहे. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी जाण्याचा निर्णय आणि 2 धावा आपण पाहतोय पूर्ण केल्यात. हे होणं गरजेचं होतं आणि ती अखेरकार घडलंय कारण फक्त एक षटकार इम्पॅक्टेबल ठरणारा षटकार नव्हता. त्यामुळे लगातार तुम्हाला षटकारच मारायचे होते. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. छान चेंडू. वेगवान बॉल. जीत रोझारिओ साठी. मॅच मध्ये पूर्णपणे आपला कब्जा निर्माण केला टीम केवाळेनं. सिद्धार्थ 11 या नावानं उसरले आणि आज जरूर आपण पाहतोय पहिलं यश मिलाईच्या कगारीवरती ते उभे आहेत. तुलसीरामशी डांगरकर यांनी या संघाला पुरस्कृत केलं. त्यांचे कौतुक करू. संघांना व्यासपीठ देणं एवढं सोपं नसतं. ते आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतं. 55 धावा आतापर्यंत जमा केला टीम माथेराननं. थोडेसे बॅकला आहेत. 2दा 27 पाहिजेत. 55ला 4 आहेत. डिफेन्सिबल. डिफेन्स केला जीतनं 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल येते. सिंगलनं धावसंख्या फलकातील आता आपण पाहतोय फक्त आणि फक्त मार्जिन कमी केली जाते. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. 56 धावा. धाव फलकावरती 4चा लॉस. लास्ट 1 बॉल. 26 रन्सची गरज टीमला जिंकण्यासाठी. मॅच मध्ये पूर्णपणे आपण पाहतो की एंटर झालाय आणि हवा पूर्णपणे काढून घेतली समोरील टीमनं.
यावेळचा लास्ट बॉल मध्ये आला चौकार. चौकारानं धावा जमा केल्या टीमनं 21 धावांनी हा पराभव पत्करावा लागला टीम माथेरानला. मोठा रनचेज आणि त्यामध्ये आपण पाहतोय या अशा प्रकारे मैदानामध्ये आपण पाहतोय मी म्हणेन पाठलाग केला हाही जरूर एक महत्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळेला दडपणामध्ये क्रिकेट होतं त्यावेळेला मग 30-40लाच पारी चिमटते. चांगली लढाई दिली. जीत रोझारिओचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यानं खूप छान असा खेळ आपल्या संघासाठी दाखवला, यातील मात्र शंका नाही. इथून मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देणार आहोत. गणेश पारवे याची निवड झाली आहे नो डाऊट, कारण 19 बॉलमध्ये 53 धावा आणि 2 विकेट. आणि तशा पद्धतीने आपण पाहतोय या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल की या सामन्याचा सामनावीर हे नामांकन गणेश पारवेला मिळत आहे. आम्ही खेळाडूला इन्व्हाइट करतो की आपण यायचं व्यासपीठावरती आणि ते आपलं नामांकन आपण घेऊन जायचं आहे. तळोजी मजकूरची इव्हन जोडी आज आपल्या नक्कीच मामांचा खेळ पाहण्यासाठी आले. स्वयं आणि स्वराज हे आमचे पाठीराखे आहेत केवाळे संघाचे आणि त्यांना आपण पाहतो आज संघाच्या सोबत तेही मैदानामध्ये लाईनअप करतात. छोटे छोटे खेळाडू. तळोजी मजकूर संघाचा खेळ काहीसा पाहायला मिळाला नाही, कारण की आज भरपूर मी म्हणेन वेडिंग सीझन्स